मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 25 मेचा भाग तुम्ही बघत आहात. तर कालच्या भागात पाहिलं तुम्ही नंदिनीवर केवढा मोठा हल्ला झाला. त्यामुळे काव्याला आता पश्चाताप होतोय की ती तिच्या बहिणीला वाटेल तसं बोलत राहिली. तेवढ्यात मानिनीताई येतात तिथे. ती रडत असते तेव्हा आणि विचारतात, काय ग काव्या, काय झालं? मग काव्या त्यांच्याजवळ रडते, पश्चाताप व्यक्त करते आणि म्हणते, काकू काकू माझी ताई किती चांगली आहे हो, आणि मी 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 तिच्याशी किती वाईट वागते. मी नंदिनी ताई घरी आली ना की तिची माफी मागेल, कान पकडून मी तिची माफी मागेल, ताई मला माफ करेल ना हो. मग मानिनीताई अगदी आईप्रमाणे तिला समजवतात आणि म्हणतात, काव्या शांत हो बरं, ये बस इथे बस, शांत हो, आणि काही होणार नाहीये तुझ्या ताईला. असं काय बोलतेस? अगं ताई तुला माफ करेल, का नाही तुला माफ करणार? हे बघ, तू एकदा शांतपणे बोल हा तुझ्या ताईशी, बघ सगळं ठीक होईल. हा होईल ग काव्या, सगळं नीट होईल, अगदी तू टेन्शन नको घेऊ बरं, तुझी ताई तुला माफ करेल. आणि आता त्या तिला शांत करतात आणि मग स्वतःच्याच मनाशी विचार करतात, नक्की एवढं मोठं काय झालंय? काव्या एवढी रडतीये म्हणजे काहीतरी झालंय. आता त्यांना काहीच माहिती नाहीये मानिनीताईंना नेमकं काय भानगड आहे, म्हणजे सकाळ ते संध्याकाळ काय काय झालंय ते त्यांना काही माहित नाहीये. त्या मनातच विचार करतात, काय झालं असेल? नंदिनी रागवली असेल का हिच्यावर? काहीतरी झालंय. आता बघा प्रेक्षकांनो, आता या नंदिनीला घरी पण आणतात, पण मला इथे एक प्रश्न पडलाय की नंदिनीला त्यांनी घरी का आणलं असावं, हॉस्पिटलमध्ये का नसेल नेलं? तर बघत राहा पुढे काय काय घडलंय. तर आता या वसुआत्या काहीतरी चहा का काहीतरी करत असतात तेव्हा ते मिथून काका येतात तिथे आणि त्यांना थोडंसं बोर करतात. आणि हो, माझा कालचा अंदाज बरोबर निघाला बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे वसुआत्याने जे काही कांड करून ठेवलं होतं ना, नंदिनीला किडनॅप वगैरे केलं होतं लग्नामध्ये, आता ते सगळं ओपन होणार आहे बहुतेक, कारण तो दीपक पकडला जाणार आहे. तर बघा, आता या वसुआत्या चहा करत असतात तेव्हा हे मिथून भाऊजी येत म्हणतात, आओ वसुताई, तुम्ही जरा मला मदत करता का? हे कोडं सुटलं ना तर मला मंजूला मिक्सर गिफ्ट देता येईल हो, प्लीज प्लीज जरा मदत करा. वसुआत्या म्हणतात, काय हो, ही काय वेळ आहे का कोडी सोडवायची? मिथून काका म्हणतात, काय तुमचं वसुताई, अहो तुमचं पण काही असतात, अहो दिवसाच कोडी सोडायची आणि रात्री नाही सोडवायची, असं काही नसतं हो. मग काय शब्द नाराज होतात का? नाही नाही, असं काही नसतं. उडाली घोडी की सोडवा शब्द कोडी, अहो असं असतं वसुताई, जरा जरा 2 शब्दाची मदत द्या बरं. आता या वसुआत्या म्हणतात, आओ भाऊजी मी कॉफी करते, तुम्हाला दिसत नाहीये का? मग मिथून दादा म्हणतात, आओ वसुताई, तुम्हाला माहित नाही, तुम्ही मल्टी टॅलेंट वुमन आहात. कॉफी बनवता बनवता तुम्ही 2-2 कामं करू शकता की? अहो कॉफी करता करता तुम्ही एका हाताने कॉफीची लागवड करू शकता, अहो पुस्तक वाचता वाचता दुसऱ्या हाताने दुसरं पुस्तकही घेऊ शकता. काय बोलताय मला नाही कळत प्रेक्षकांनो. असो, पण त्या वसुआत्याला मस्का मारताय. मग आता ते म्हणतात, अहो ताई तुम्ही शब्दप्रभू आहात, काय त्या दिवशी तुमच्या पायाला लागलं होतं तरी तुम्ही पटकन ते कोडं सोडवलं होतं. काय कोणतं कोड आठवतं का तुम्हाला? वसुआत्या त्या दिवशीचा शब्द आठवून देतात, मनकवडा शब्द होता तो. मग मिथून भाऊजी म्हणतात, येस आय लाईक युअर कॉन्फिडन्स आणि युअर डेडिकेशन वसुताई. मग वसुआत्या हसून म्हणतात, आणि मिथून आय लाईक युअर मस्का मारणं. मग मिथून भाऊजी म्हणतात, सांगा ना वसुताई, हा शब्द सांगा ना. मग आता वसुआत्या म्हणतात, बरं बाबा सांग, काय शब्द आडलाय तुला? मग आता बघा, मिथून भाऊजी म्हणतात, हे बघा, आडवा 3 अक्षरी शब्द आहे, त्याचा समानार्थी शब्द आहे. 12 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्दांमध्ये शेवटचा शब्द आहे ना, त्यामध्ये क आहे, आणि अडचण असा शब्द आहे बघा. म्हणजे 12 उभे 3 अक्षरी समानार्थी शब्द आणि त्याला समांतर 4 अक्षरी शब्द अडचण आणि दुसरा 3 अक्षरी शब्द. आता मला काही समजे ना वसुताई, जरा सांगा बरं, माझ्या डोक्याचं जरा बायकाळ झालाय, सांगा. मग वसुआत्या म्हणतात, थांबा 2 मिनिटं थांबा, मी विचार करून सांगते. सोपं रे मिथून, संतान. मग त्या विचार करून शब्द सांगतात. मग मिथून भाऊजी म्हणतात, अरे वा सोपं, म्हणूनच मी तुम्हाला शब्दप्रभू म्हणतो बघा. बापरे, थोडक्यात सांगायचं झालं तर ते मिथून काका जाताना म्हणतात, बरं झालं माझं संकट टळलं, आय लाईक इट वसुताई. आता मी मंजूला मिक्सर गिफ्ट देणार आणि तुम्हाला सुद्धा त्या मिक्सरमधून कॉफी करून देणार बघा वसुताई. आता वसुआत्या म्हणतात, काय रे तुझं पण मिथून, काही असतं, काही बोलतो बाबा, संकट आणि काय काय. आता असं बोलून ते निघून जातात मिथून भाऊजी. आणि आता वसुआत्या त्यांची कॉफी करणार, तेवढ्यात त्या बघतात तर काय, त्यांचं दूध नासलेलं असतं त्या कॉफीचं, आणि त्या घाबरतात आणि विचार करतात, अरे देवा, खरंच की संकट येणार वाटतं, दूध फाटलंय, म्हणजे मिथून म्हणतोय तसंच कुठलं तरी संकट येणार आहे की काय आता. आणि आता वसुआत्याची चांगलीच तंदरली आहे बरं का पुढे प्रेक्षकांनो. बघत राहा काय काय घडलंय. आजचा तसा एपिसोड जरा सोसोच आहे, पण बघा
आता या काव्याबाई रडतात सासूबाईंजवळ आणि म्हणतात, माझ्या ताईला काही होणार तर नाही ना, मला तर खूप भीती वाटतेय. मग मानिनताई म्हणतात, अगं काय झालंय काव्या, काय एवढं टेन्शन घेतीये आणि तू असं का बोलतेस, नंदिनी ताईला काही झालं तर. तेवढ्यात आता या मानिनीताईंना बाहेरून आवाज येतो. मग मिथुन भाऊजी ओरडतात, अहो वहिनी वहिनी बाहेर या. तेवढ्यात त्या मानिनीताईंना कळतं की बाहेर डॉक्टर आलेले आहेत. आता मानिनीताई आणि काव्या दोघी बाहेर आल्यात. मिथुन भाऊजी म्हणतात, अहो वहिनी बघा ना, डॉक्टर आल्यात. आता या मानिनीताई म्हणतात, डॉक्टर तुम्ही इथे काय ते मिथुन काका म्हणतात, अहो वहिनी काय झालंय की पार्थने फोन केलाय म्हणे यांना इमर्जन्सी आहे म्हणून. मग आता त्या जरा टेन्शनमध्ये येतात की आपल्या घरी तर कोणाचं दुखत नाहीये, मग कोणाची इमर्जन्सी आहे. त्या विचारतात तसं डॉक्टरांना, काय हो डॉक्टर, काय कोणाची इमर्जन्सी आहे. आणि तेवढ्यात एकदम सगळ्यांचीच धांदल उडते, कारण जीवाने नंदिनीला असं आणलेलं असतं उचलून आणि नंदिनी बेशुद्ध अवस्थेत असते. मग काव्या पण घाबरते, बापरे ताईला काय झालं. आणि सगळ्यांचीच म्हणजे एकदम सगळ्यांनाच टेन्शन येतं, काय झालं ताईला, काय झालं, सगळे पॅनिक होऊन जातात. मग आता बघा डॉक्टर तिथे चेक करतात. म्हणून मगाशी मी म्हटलं की नंदिनीला हॉस्पिटलमध्ये न नेता ह्यांनी घरी का आणलं असावं आणि डॉक्टरांना घरी का बोलवलं असावं. असो, कदाचित सिरियस नसेल जास्ती. मग लगेच डॉक्टर चेक करतात, काय झालं मानिनताई विचारतात, मिथुन भाऊजी विचारतात, अरे बाबा पार्थ काय झालं. पार्थ म्हणतो, सांगतो. मिथुन दादा म्हणतात, अरे काय सांगतो काय झालं सांग ना बाबा. मग आता हा पार्थ म्हणतो, थांबा ना सांगतो मी, त्यांना डोळे तर उघडू द्या. मग आता या मानिनताई विचारतात, काय रे बाबा, अरे अशी काय अवस्था झाली नंदिनीची. मग जीवा हळूच सांगतो, तिचा ना कोणीतरी ऑफिसमधल्या तिच्या माणसाने जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. ती डॉक्टर ते ऐकते बरं का. आता त्या मानिनीताई पॅनिक होतात आणि म्हणतात, बापरे जीव घ्यायचा प्रयत्न कोणी केला. मग डॉक्टरांना विचारण्यात येतं की काय झालंय नंदिनीला. मग त्या डॉक्टर म्हणतात, तिला सिव्हिअर ट्रॉमा आलाय, त्यांना प्रचंड मानसिक ताण आलाय. मी इंजेक्शन दिलंय, गोळ्या लिहून देते मी आणि उपाशीपोटी गोळ्या देऊ नका असं म्हणून आता त्या निघून जातात डॉक्टर. मग लगेच जीवा म्हणतो, बरं मी नंदिनीला ना आई तिच्या म्हणजे आमच्या बेडरूम मध्ये घेऊन जातो. आता जीवाने तसंच उचललंय बरं का नंदिनीला. बापरे कमाले बाबा त्याची उचलायची. असो, आता तो नेतो बेडरूम मध्ये. मग ती नंदिनी बेडरूम मध्ये नेल्यानंतर मानिनताई खूप चिडतात पार्थवर आणि म्हणतात, ए बाबा अरे बोलतो का आता, काय झालंय तिला, असं कसं कोणी मारू शकतं. मिथुन भाऊजी सांगतात की मी ना भाऊजींना फोन करतो पटकन. पार्थ म्हणतो, नको बाबांना कशाला फोन करताय, बाबा टेन्शन घेतील. मग मानिनताई म्हणतात, मग आम्हाला सांगणार आहे का तू काय झालं. आणि वसू आत्या म्हणतात, अगं बाई पण हे काय असं, म्हणजे असं कसं कोणी जीव घेईल तिचा, नंदिनीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला म्हणजे नेमकं काय. मग आता पार्थ म्हणतो, नुसता प्रयत्नच नव्हता तर त्याला कायमचं संपवायचं होतं नंदिनीला. आणि हे ऐकून यांच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकते की असं कसं नंदिनीचा जीव घ्यायचा कोणी प्रयत्न करेल, नंदिनी किती चांगली आहे. पण असो, आता बेडरूममध्ये गेल्यावर काव्या तिच्या बहिणीची काळजी घेताना दाखवली. आता जीवा आणि काव्या दोघेच आहेत नंदिनीजवळ आणि काव्या खूप अशी अस्वस्थ झालेली असते की नेमकं ती इतकी वाटेल तशी वागली नंदिनीशी आणि हे नंदिनीच्या बाबतीत अघटित घडलं. आता ती खूप डोक्यावरनं हात फिरवते आणि म्हणते, उठ न गं ताई, अगं असं काय करतेस, अगं उठ, मला तुझ्याशी बोलायचंय, तू तुझं लेक्चर दे, तू कर, काहीही बडबड कर, मला फक्त तुझं बोलणं ऐकायचंय ग ताई, अगं तुझ्याशिवाय मला कोण आहे, बोल न ग ताई, बोल, काहीतरी बोल, डोळे तरी उघड ग ताई, सॉरी, मी तुझ्याशी खूप वाईट वागले, सॉरी ग ताई, मी अशी चिडचिड करायला नको होती तुझ्यावर आणि तुला मी खूप बोलले ग ताई, खूप बोलले, सॉरी. आणि आता जीवाला पण पश्चाताप होत असतो की सकाळी आपण हिला वाटेल तसं बोललो की सतत मला पिकअप ड्रॉप करायला लावतेस, अजिबात मला नको असलेले सरप्राईजेस प्लॅन करतेस, पाणीपुऱ्या काय खातेस, माझ्याशी बोलू नको, असं तो तिला अद्वा तद्वा बोललेला असतो ना सकाळी. आता ते सगळं त्याला आठवतं आणि वाईट वाटतं. आता इकडे काव्या म्हणत असते, ताई डोळे उघड ग, मला मार झोड वाटेल ते कर, पण डोळे उघड, एकदा तरी बघ ग शुद्धीवर येऊन माझ्याकडे, प्लीज ताई एकदा बघ. आणि मग यांच्या प्रयत्नांना यश येतात आणि मग नंदिनी उठते. पण त्याआधी पुन्हा जीवाला आठवतं की मी सकाळी तिला पुन्हा किती बोललो आणि मग त्याला ते आठवतं की मी तिला बोललो होतो की तुझा जीव चालला का वगैरे वगैरे. आणि आता त्याला पुन्हा ते वाईट वाटतं की त्याला असं वाटतं की आपण नंदिनीशी खूप वाईट वागलो, म्हणून आता त्याची भरपाई म्हणून तो तिच्याशी खूप छान वागणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आणि आता काय झालंय, एक सांगते गंमत, एक नवीन प्रोमो आलाय मालिकेचा, येत्या बुधवारी ते असं दाखवणार आहे जसं काव्याने
काव्याने कबूल केलं ना की पार्थ माझा नवरा आहे, आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. तर एक्झॅक्टली आता त्यांनी तसंच केलंय. जीवाकडनं पण कबूल करून घेतलंय. नंदिनीला तो प्रोटेक्ट करतो आणि त्या दीपकला खूप मारझोड करतो. त्यामुळे आता पोलीस त्याला अटक करायला येतात दीपकला मारझोड केल्याप्रकरणी. आणि जीवा तिथे उत्तर देतो की मी त्याला संपवेल, त्याने माझ्या बायकोवर हल्ला करायचा प्रयत्न केला. मग पोलीस विचारतात कोण आहे तुमची बायको. मग हा मोठ्या तोऱ्याने सांगतो माझ्या बायकोचं नाव नंदिनी जीवा देशमुख आहे आणि ती माझी बायको आहे. आता तो जेव्हा असं बोलतो तेव्हा काव्याला धक्का बसतो आणि तिला कळतं की याने शेवटी त्याचं नातं एक्सेप्ट केलंय. थोडक्यात काय, या दोघांनी कबूल केलंय की आमचे पार्टनर्स हे आहेत. तर असो, आता ही काव्या नंदिनीला लहानपणचा प्रसंग आठवून देते. ताई तुला आठवतं का, अगं एकदा लागलं होतं ग तुला लहानपणी, तेव्हा तुझ्या डोक्याला 60 टाके पडले होते ताई, आठवतं का ग तुला. तुझ्या डोक्याला टाके पडले होते. आम्ही दोघी आरू आणि मी तुझ्या उशाशी बसलो होतो. आरू छोटी होती ग, आम्ही रोज प्रार्थना करायचो तू शुद्धीवर यावी म्हणून, पण तू लवकर शुद्धीवर आलीच नाही. आम्ही किती घाबरलो होतो ग. काव्या प्रार्थना करते की मी आजही देवाला सांगेल की माझ्या ताईला बोलो, डोळे उघडून तिला बघू दे माझ्याकडे, मी वाटेल ते सोडून द्यायला तयार आहे माझ्या ताईसाठी. आणि मग नंदिनी हळूच डोळे उघडते आणि काव्य खुश होते आणि सांगते जीवाला बघ माझ्या ताईने डोळे उघडले. आणि बघा इकडे पार्थ सगळ्यांना सांगत असतो की हे सगळं काय झालं, प्रकरण कसं झालं. मानिनताई त्याला विचारतात का रे हे प्रकरण काय आहे, कोणी केलं, कसं केलं. मग आता पार्थ सांगतो की लग्नात नंदिनीला ज्याने किडनॅप केलं ना तोच हा माणूस आहे, त्यानेच नंदिनीला संपवायचा प्रयत्न केला आणि आज नंदिनीचा जीव संकटात आहे. हे कसं कळलं ते सगळं सांगतो पार्थ. मिथून दादा विचारतात ना की कसं कळलं तुम्हाला. मग आता पार्थने झालेली सगळी गोष्ट यांना सांगितली आहे. जे सगळं ऐकून हे घाबरले आहेत आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आता मात्र मानिनताई म्हणतात देवा, अरे हे काय बघावं लागतंय आपल्याला. पार्थ म्हणतो आई त्यांना जेव्हा हे सगळं भोगावं लागलं ना त्यांची अवस्था खूप वाईट होती ग नंदिनीची, म्हणून आम्ही डॉक्टरांना बोलवलं होतं घरी. आता नंदिनीला जर शुद्ध आली तर आपण विचारूयात त्यांना की नेमकं काय झालं होतं. व स्वतः बघा कशा घाबरतात. मग आता या मानिनताई म्हणतात अरे बाबा पार्थ, नंदिनीला आता नको लगेच त्रास देऊ, तिला शुद्ध आली ना तर प्लीज तिला आराम करू द्या. आता हे मिथून काका म्हणतात पण त्या दीपकचं काय, तो हरामखोर पकडला की नाही. पार्थ म्हणतो नाही ना, तो आत आम्ही पोहोचल्यानंतर निसटून गेला आमच्या हातून. आता वसवात्या विचार करतात बाप रे आता अडकलो आपण. पार्थ म्हणतो आई तुला माहिती आहे का त्याने दीपकने नंदिनीला किडनॅप केलं तेव्हा काय केलं होतं. आज एक्झॅक्टली त्याने तसंच केलंय, दुसऱ्यांदा त्याने हल्ला केलाय. आता मी त्याला सोडणार नाहीये. आता वसवात्या म्हणतात पार्थ बाबा मी काय म्हणते, तो दीपक का कोण त्याच्याबद्दल नंतर बोलत बाई, साधी नंदिनी कशी आहे, तिची अवस्था कशी आहे ते बघूयात. मानिनताई म्हणतात अरे हो बरोबर आहे तुमचं वसुताई. आणि असं म्हणून आता सगळे नंदिनीच्या रूममध्ये गेलेत. वसुआत्या विचार करतात बाप रे हा दीपक किती मूर्ख आहे, असं सगळं संपलंय आता आणि हा परत मरायला कशाला आला. तर असो, आता इकडे बघा हा नंदिनीला शुद्ध आली आहे त्यामुळे जीवा तिचे लाड करतोय. कसं वाटतंय तुला नंदिनी, तो गोड बोलून विचारतो. काव्या पण म्हणते कसं वाटतंय ताई तुला. नंदिनी म्हणते तुम्हा दोघांना समोर पाहिलं आणि आता छान वाटतंय मला. नंदिनीला जाग आली आहे आणि आता नंदिनीचं महत्त्व काय आहे ना हे सगळ्या घरच्यांना कळलंय. काव्या म्हणते ताई आता तू सारखी बोलू नको, शांत बस बरं आणि आराम कर. मग जीवा पण म्हणतो हो डॉक्टरांनी तुला कंप्लीट रेस्ट घ्यायला सांगितलंय आणि आराम करायचं सांगितलं आणि नंदिनी तसं नाही केलं ना तर ते पुन्हा इंजेक्शन देतील हा तुला. आता बघा हे सगळेजण आत येतात, कोणत्या सगळ्या त्या पाडची आई पाड सगळे येतात. पण त्याआधीच जीवा तिला सॉरी म्हणतो आणि म्हणतो सॉरी. कधी कधी ना आपण आपल्या माणसांना जास्तीच गृहीत धरतो ना, म्हणजे बाहेर जाताना आपण त्यांना सांगून जात नाही तो आणि त्यातनंही भांडणं मिटवायची प्रयत्न करत नाहीत. आपण असंच सरळ बोलून टाकतो ना आपल्या माणसाला. सॉरी ग नंदिनी, मी तुला प्रॉमिस करतो यापुढे मी कधीच तुझा फोन कट करणार नाही, आय प्रॉमिस यू. आता नंदिनी खुश होऊन जाते जीवा जेव्हा असं बोलतो तेव्हा. आता जीवा या काव्याकडे बघतो तेव्हा काव्या म्हणते हो ताई मी सुद्धा कधीच असं दार नाही बंद करणार तुझ्या तोंडावर. मग आता जीवा म्हणतो मी अक्रोडची स्मूदी सुद्धा आवडीने पीत जाईल. मग काव्या म्हणते हो मी पण काढा पीत जाईल, अगदी रोज दिलास ना तू तरी पण मी कधीच नाही म्हणणार नाही काढा प्यायला. आणि नंदिनी हसायला लागते आता छान गोड आणि दोघेही सोबत बोलतात की आम्ही तुझ्यावर कधीच ओरडणार नाही. आणि जीवा काव्या एकमेकांकडे बघतच राहतात.
आता नंदिनी म्हणते बस बस, आता मला हसता येत नाहीये. मग काव्या म्हणते ताई नको बरं, आता तू त्रास घेऊ, आणि तिच्या डोक्यावरनं मायेने हात फिरवते. तेवढ्यात मानिनीताई आणि पार्थ येतात आणि मग मानिनीताई म्हणतात अगं बाई नंदिनी, शुद्धीवर आलीस ना तू, हसतीयेस म्हणजे बरं वाटतंय ना तुला. आता पार्थ म्हणतो थँक गॉड तुम्हाला जाग आली. मग आता वसू आत्या म्हणतात बाई आराम कर, आता कुठे बाहेर बिहेर जाऊ नको बरं. आता हे मिथुन भाऊजी मस्त गंमत करतात. ते म्हणतात वा नंदिनी, आय लाईक युअर स्पिरिट. बघा बघा कशी नशीबवान आहे आमची नंदिनी. अहो बहीण उशाशी, नवरा हाताशी, सासू आईसारखी सासू विचारपूस करते, अजून काय पाहिजे आमच्या नंदिनीला. ओ वहिनी तुम्हाला म्हणून सांगतो, आपली नंदिनी फायटर आहे फायटर. 2-3 दिवसात बरं वाटणार बघा तिला. अहो मी तर म्हणतो आंबे आणतो भरपूर आणि खाऊ घालतो तिला, बघा कशी टनाटन उड्या मारते. आणि आता नंदिनी हसते. तेव्हा वसू आत्या म्हणतात काय मिथून तू त्रास देतोयस तिला, आराम करू दे ना. मिथुन भाऊजी म्हणतात बरं वसुताई बरं. मानिनीताई म्हणतात हे बघ बेटा मी बिस्किटं घेऊन येते हा, ती खाऊन घे आणि मग औषधं घे. आता मिथुन काका म्हणतात डोंट वरी नंदिनी, बी हॅपी, तू स्वस्थ पडून राहा आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि त्या नालायक हरामखोर कोण तो दीपक, त्याच्या विरुद्ध आम्ही कंप्लेंट नोंदवू, तू टेन्शन घेऊ नकोस नंदिनी. आता बघा प्रेक्षकांनो, दीपकने हा हल्ला केलाय हे काव्याला आता कळतं. मग काव्या म्हणते काय दीपक, मग जीवा म्हणतो हो तोच हरामखोर दीपक, त्याला आता मी सोडणार नाहीये. पोलीस जेव्हा काय करायचं ते करतीलच, पण त्याआधी मी याला बघूनच घेतो. आता तो जेव्हा असं बोलतो तेव्हा मानिनीताई म्हणतो की अरे ए जीवा वेडायस का, कायदा हातात घेणार आहेस का. जीवा म्हणतो आई कायदा हातात घ्यायचा प्रश्न नाहीये, त्या दीपकने नंदिनीला किडनॅप करण्यापासून सुरुवात केली आणि आज त्या दीपकने नंदिनीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. तुला काय वाटतं सोपं आहे हे सगळं. अगं आई त्याने पुन्हा पुढची पायरी गाठली तर. आता नंदिनी म्हणते पुढची पायरी त्याने आधीच गाठली आहे जीवा. आता ती जेव्हा असं बोलते तेव्हा जरा सस्पेन्स क्रिएट दाखवला आणि मग नंदिनी म्हणते रिक्षावाल्याच्या वेशात तोच होता त्या दिवशी जीवा, आणि आपल्या घरात त्याने घुसून जो हल्ला केला ना तो दीपकच होता. आता जेव्हा हे कळतं सगळ्यांना तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते आणि त्यांना कळतं की तो दीपक किती डेंजरस झालाय. आता काव्यावर हल्ला झाला ही गोष्ट अचानक अशी समोर आल्यामुळे या मानिनीताई संतापतात ना, सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. मानिनीताई म्हणतात काय, आपल्या घरात घुसून काव्यावर हल्ला झाला, काय हे काय हो भाऊजी, तुम्हाला माहितीये का हे सगळं प्रकरण काय. अहो वसुताई तुम्हाला माहितीये. वसू आत्या म्हणतात नाही ग बाई मानिनी, मला कशाचीच कल्पना नाही ग. मग आता हे भाऊजी म्हणतात मिथुन भाऊजी काय काव्यावर हल्ला, अरे बापरे, घरात असून आम्हाला काही माहित नाही, कोणी काही सांगतही नाही घरामध्ये आम्हाला, असं कसं. त्यावर आता वसू आत्या पण म्हणतात तुम्ही काही बोलले का नाही आम्हाला सगळ्यांना, काय रे हे पार्थ काय हे सगळं लपून ठेवलं. मग आता पार्थ म्हणतो ते सगळं सोडून द्या, पण आपण आता उद्याच्या उद्या पोलीस कंप्लेंट करूयात. मग आता ही काव्या घाबरते आणि त्या दिवशी जे काही झालं ते सगळं तिला आठवतं आणि ती सांगते सगळ्यांना. तिनेच नाही सांगितलेलं असतं की पोलीस कंप्लेंट करू नका, उगाचच घरचे पॅनिक होतील, काय झालं कसं झालं. आता ते सगळं अशा पद्धतीने बाहेर निघालंय आज. आणि शेवटी सांगायचं तात्पर्य असं प्रेक्षकांनो की आता वसू आत्यांना टेन्शन आलंय, कारण त्यांचं नाव आता ओपन होईल ना की सगळा हा जो लग्नाचा तमाशा घडलाय, वसू आत्याने हा जो ड्रामा रंगवला लग्नाचा, त्यामुळे यांची आदलाबदल झाली ना जोड्यांची, त्यामुळे आता वसू आत्या जर एक्सपोज झाल्या तर त्यांचं काही खरं नाही. मग आता या मानिनीताई अगदी हँडल करतात छान बरं का तिथे सगळं पद्धत, आणि म्हणतात की आता तुम्ही ना आराम करा, हां बघ नंदिनी मी येते बेटा, काहीतरी खायला घेऊन येते. आणि असं म्हणून आता त्यांनी काव्याला बाहेर आणलंय बरं का प्रेक्षकांनो त्या खोलीच्या. आणि जीवा आता या नंदिनीची काळजी घेताना आपल्याला दिसणार आहे. तो नंदिनीला म्हणत असतो नंदिनी तुला काही लागलं सवरलं ना तर मला सांग. नंदिनी म्हणते थँक्यू जीवा. जीवा म्हणतो तू आता बोलू नकोस, आराम कर बरं, झालेल्या गोष्टी आठवू सुद्धा नकोस, आता आरामच कर. आणि तुला मी तुझ्या आवडीची गाणी बिणी लावून देऊ का. नंदिनी म्हणते नको नको मी झोपते जरा, तिला थकवा आलेला असतो नंदिनीला, म्हणून मग ती आराम करते. आता जीवा म्हणतो हो हो झोप तू, आणि उगाच फुकटचा टॉक टाईम तरी वाचवशील, असं म्हणून गंमत करतो तिची. आणि आता मानिनीताई बाहेर आल्यावर म्हणतात काय ग ए काव्या, तुझ्यावर कधी हल्ला झाला, आणि त्याच्याकडे बघू नकोस, पार्थकडे काय बघतेस, बघ माझ्याकडे बघ आणि सांग मला कधी हल्ला झाला. आता मानिनीताई असं तिचा चेहरा समोर करतात आणि म्हणतात बोल माझ्याकडे बघून बोल. आणि आता पार्थ ही काव्या घाबरते, त्यांना कसं सांगावं ते तिला कळे
कळेना आणि आता प्रेक्षकांनो एपिसोड इथे संपवला. आज तसं बघायला गेलं तर काही दाखवलेलं नाही त्यांनी. तर असो, आता मानिनीताई संतापतात काव्यावर आणि म्हणतात, म्हणजे आज तुझ्या ताईची जी अवस्था झाली ती तुझ्यामुळे झाली आहे ना काव्या, आणि त्या रडायला लागतात. आता जीवा आणि पार्थ ठरवतात की त्या दीपकला सोडायचं नाही, कारण आता तो जीवा म्हणतो नंदिनीच्या जीवावर उठलाय तो दीपक. मग आता पार्थ म्हणतो तो नंदिनीच्याच नाही काव्याच्याही जीवावर उठलेला आहे आणि आता कायमची त्याला अद्दल घडवायची. आणि वसुआत्या विचार करतात, बापरे, मी ते सगळं तमाशा केला, त्या नंदिनीला मीच सांगितलं किडनॅप करायला, आता हे प्रकरण माझ्यावर शेकणार. आणि आता हे दोघेही कायदा हातात घेऊन दीपकला चांगली अद्दल घडवणार आहे आणि पोलिसांकडे नंतर कंप्लेंट जाणार आहे. मी सांगितलं ना मगाशी प्रोमो आलाय आणि जीवाने कबूल केलंय की माझ्या बायकोवर हल्ला करणाऱ्याला मी सोडणार नाही वगैरे वगैरे. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा पूर्ण एपिसोड. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.